पाहतो आता आपल्या समोर जो 6.5 फूट उंचीचा जो फलंदाज मैदानामध्ये नाव आहे अक्षय बोडरे याने निमगावचं गाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवलेलं आहे. फुल टॉस चेंडू सुरेख समाचार आणि हा षटकार. हॅलो खोदून काढलेला चेंडू बुळाखोल चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या 11 धावावरती स्थिरावते. सुरेख फटका मिडविकेट चेंडू जातो. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे उपस्थित. सुरेख क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान मानावं लागतं अक्षय बोडरे यांना. एका धावसंख्येत धावणे वाढ होती. धावसंख्या 12. षटक सुरू आहे पहिले. स्ट्राईक लागले ते सिराज भैया माने पाटील. गोलंदाजी करता येते पृथ्वीराज देशमुख. एसटीच्या पाठीमागे संघ मालक राहुल बोडरे. फुल टॉस चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न. धावची चमक अतिशय खराब क्षेत्ररक्षण सुरेख बॅकअप निखिल पवार यांच्याकडून. 1 धाव. आजच्या स्पर्धेमध्ये पहिला सामना 55 धावांवरती सुरेख झाला. त्यानंतर जे धावांचं ओझं आणि धावांची धावगती जी वाढलेली आहे या अगोदरच्या 100 धावांपर्यंत संघ पोहोचू शकले. सुरेख फटका चेंडू मध्ये थोडासा हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करू शकलेले नाहीयेत. थोडेसे नाराज या ठिकाणी संघ कर्णधार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर विजय अकलूज संघाची धावसंख्या नाबाद 13. पाहूया या ठिकाणी एकही गडी गमावलेला नाही. सुरेख अशी धावगती म्हणावी लागेल. पहिल्या सर्कलच्या 2 षटक हे फिल्डिंग साठी प्रतिबंध राहणार आहेत. त्याच्यामध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी माझ्यामध्ये संघाचे कर्णधार अक्षय गोसावी चेंडू घेऊन पंचांच्या दिशेने येत आहेत. संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यामध्ये महत्वपूर्ण बातचीत. दोन्ही संघासाठी हा डोळ्याचा सामना असेल असं वाटतंय दोन्ही संघांना. संघाचे उपकर्णधार जरा थोडं जास्त तापट स्वभावाचे दादा तुपे स्वतः थर्ड मॅनच्या दिशेने चाललेले आहेत. झालेले आहे मध्यंतरी उपकर्णधार यांच्यामध्ये. ब्लॉकर मध्ये चेंडू सुरेख फटका निखिल चेंडूच्या दिशेने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण संघासाठी निश्चितच 3 धावा तरी वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख सजवलेला आहे अक्षय बोडरे यांच्यासाठी. डीप मिड विकेट मिळा आता त्यांचा क्षेत्ररक्षण निश्चितच आतमध्ये येणार आहे. स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट गोली. सुरेख फटका जागा बनवून मारलेला फटका. कव्हरच्या वरून कडकडीत असा हा चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच आता बदल होणार आहे. अक्षय टू अक्षय. दोन्हीही नावाजलेले खेळाडू अक्षय गोसावी व अक्षय बोडरे. कोणता अक्षय कोणत्या अक्षयवरती सरस ठरतो. पहिल्या चेंडूवरती तरी अक्षय बोडरे हा सरस ठरलेला आहे. आणि हा निश्चितच वाईट. अक्षय ठेवा अक्षय. सुरेख चेंडू स्लो चेंडू. अक्षय गोसावीने अक्षय बोडरेला थोडस पुढवरती ढकललेलं आहे.
वारंवार लूज गतीची गोलंदाजी, हळूवार पद्धतीची जो मारा, स्वेर मारा म्हणतो तो सुरू आहे या ठिकाणी. फटका निश्चितच मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू पर्यंत तो पोहोचू शकला नाही आणि कडकडीत दणदणीत हा डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मध्ये गेलेला चौकार. अक्षय बोडरे नावाचं वादळ हळूहळू या ठिकाणी गरम व्हायला लागलेले. सातारा या ठिकाणी महाराज छत्रपती चषक स्पर्धा 4 दिवसापूर्वी पार पडली. त्याच्या चेंडूमध्ये 85 धावाची धुआधार फलंदाजी करून त्या ठिकाणी त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. आता सिरीज ही त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेली आहे. रिव्हर्स सक्सेसफुल चेंडू सीमारेषेबाहेर कडक कडकडीत असा चौकार. अक्षय बोडरेचं इंजन हळूहळू गरम होत आहे. याच्यामध्ये 3 चौकार घेतलेले आहेत. 3 दिशेला पहिला कव्हर मधून कव्हर आणि मिडअपच्या मधून मारला, त्यानंतर दुसरा स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये मारला आणि तिसरा रिव्हर्स थर्ड मॅनच्या वर जाऊन मारलेला आहे. या षटकामध्ये थोडस सक्सेस मिळतंय अक्षय बोडरेला आणि अक्षय बोडरे जर 7 षटके जर खेळला तर निश्चितच 120 धावा बनवू शकतात. फटका पॉइंट लेखी दिशेने नो स्टॉप षटकार. या थोडस महागड असं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये माझ्या मते 19 धावा मिळाल्या आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद 33 of no wickets after 2 overs. करण्यासाठी राज देशमुख अपने कोटे का दूसरा और टीम की ओर 30 लेकर आ रहे हैं राज. स्ट्राइक पर है सिराज भैया माने पाटिल. देखते हैं किस तरह से गेंदबाजी करेंगे. पहला ओवर थोड़ा सा सफल रहा था राज देशमुख के लिए. देखते हैं गेंदबाजी करेंगे राज देशमुख. बढ़िया गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लिया गेंद ने और गेंद सीधा स्क्वायर लेग अंपायर को पास करके स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पे अक्षय गोसावी ने उसे तब तक 1 रन छोड़ 1 रन के साथ स्कोर 34. राज के सामने राज अक्षय गोसावी अक्षय बोडरे एक कैच छोड़ दिया है. दूसरा मौका मिलता हुआ अक्षय बोडरे को. अक्षय बोडरे ऐसे बल्लेबाज है वो मुंह से कुछ नहीं बोलते, उनका खाली बल्ला ही बोलता है. अब देखेंगे कि जीवनदान का किस तरह से मौका उठाते हैं अक्षय बोडरे. जाने माने बल्लेबाज, महाराष्ट्र के जाने माने बल्लेबाजों में जिनका नाम लिया जाता है वो अक्षय बोडरे. नॉन स्ट्राइक पे सिराज भैया माने पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार राज देशमुख. राइट एंड ओवर द विकेट का मारा करेंगे. अक्लोज पोलिशन एंड से राइट एंड ऑन द विकेट. पटकी हुई गेंद फिर से स्क्वायर लेग अंपायर को पास कर देंगे. स्क्वायर लाइन बाउंड्री और की जाती है. यहाँ पे 1 रन ही मिलेगा. 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 36 रनों पे. 36 रन लॉस ऑफ नो विकेट. इन प्रोग्रेस. अभी तीसरा ओवर जारी है लेकिन टीम के महत्वपूर्ण गेंदबाज दादा तुपे ने अभी तक गेंद को हाथ भी नहीं लगाया. ये कहा कि
स्ट्रैटेजी है कप्तान अक्षय गोसावी की। तीसरी ओवर चालू है लेकिन अभी तक गेंद को हाथ भी नहीं लगाया दादा तुपे ने, टीम के मेन गेंदबाज है। स्लो गेंद, बहुत जोर से मारा हुआ शॉट, गेंद काफी देर तक हवा में, निखिल गेंद के नीचे, काफी बढ़िया कोशिश के लिए 100 में से 100 मार्क यहां पे दे जाएंगे निखिल को। लेकिन ये तीसरा मौका अक्षय बोर्डरे को, ऐसे बल्लेबाज को एक मौका मिले तो मैच का रुख पलट देते हैं। इनको तो तीन मौके मिले हैं। पकड़ो क्या जीतो मैच, ऐसी कहावत है, लेकिन यहां पे 3 कैच अच्छे बल्लेबाज के आप ड्रॉप कर रहे हैं। काफी खराब गेंद, यहां पे काफी बढ़िया स्क्वायर कट और एक 4 रन, सजा मिली यहां पे 4 रन की। वेट करके खिलाओ से जाने माने बल्लेबाज जिनके नाम से अच्छे गेंदबाज डरते हैं, वो नाम है अक्षय बोर्डरे। जड़ गेंद, बल्ले का बाहरी किनारा लेके गेंद फाइन लेग की और गई, कोई रन नहीं मिला। इसके साथ ही ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति पे बिना किसी नुकसान के 42 रन 42 रन होते हुए यहां पे देखते हैं चौथा ओवर लेके कैलाशवासी विजयराव बोर्डरे वेलापुर की ओर से कौन गेंदबाजी करने के लिए आएंगे। संघ कर्णधारांना विनंती आहे, आपण वेळ घालवायचा नाहीये। 40 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटके टाकायचे आहेत, अन्यथा आपल्याला धावाच्या स्वरूपामध्ये पेनल्टी भेटेल, याची दक्षता घ्यायची आहे। टीम की रीढ़ की हड्डी जिसे माना जाता है, वो दादा थोपे गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी मार्ग पे पहुंच चुके हैं। स्ट्राइक पे शिवराज भैया, नो स्ट्राइक पे जिनके नाम से गेंदबाज डरते हैं वो अक्षय बोर्डरे। वेट करके बहुत ही बढ़िया शॉट खेला है, केवल 1 रन मिलेगा। 1 रन के साथ बढ़ता स्कोर 43 रनों पे। जिनका इंजन गर्म हो गया है वो अक्षय बोर्डरे अभी स्ट्राइक पे। दादा तुपे का किस तरह से समाचार लेते हैं, या दादा तुपे उन पे भारी पड़ते हैं, देखने की जरूरत अभी। अब देखेंगे कौन किस पे भारी पड़ता है, दादा या अक्षय। बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, जिस रफ्तार से गेंद गई, जैसे बुलेट जाते हैं उस रफ्तार से गेंद निकल गई। रफ्तार के बादशाह दादा तुपे और रफ्तार से मारने वाले बादशाह अक्षय आमने सामने। फिर से बढ़िया रफ्तार से जाती हुई गेंद, बल्ले का बाहरी किनारा, गेंद थर्ड रन बाउंड्री और 4 रन। धन्यवाद बाळू सर। दरम्यान आपण वळणार आहोत सामन्याकडे। मैदानामध्ये आपण थोडीशी नजर टाकणार आहोत, धावफलकाकडे नजर टाकणार आहोत। 4थं षटक प्रगतीपथावरती दादा तुपेंच्या माध्यमातून आणि खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला आपण पाहतो त्या ठिकाणी अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतात, ज्यांच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते। अक्षय वरचा चेंडू दादांचा अक्षयसाठी, पुन्हा एकदा फटका मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने। दरम्यान चेंडू चालला तो क्षेत्ररक्षण केले जाते, 1 धाव या दरम्यान पूर्ण केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48 धावा। 4थं षटक प्रगतीपथावरती दादांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आपण पाहतो आपण सिराज भैया या ठिकाणी खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला खेळत आहेत।
आणि दुसऱ्या डोकाला खेळतात ते अक्षय. दादा पुढचा चेंडू श्रीराज भैयासाठी. हा एक सुरेख चेंडू, ओव्हरपिच चेंडू, मात्र यावेळेला मारलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी धावसंख्या जाऊन उसळते ती 52 धावा. अर्धशतक पूर्ण होतोय या ठिकाणी संघाचं. वीर विजय अकलूज संघाचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होतं. 52 धावा. अभिनंदन वीर विजय अकलूज संघाचं. दरम्यान चौथं षटक प्रगती पथावरती आहे आणि आपण पाहतो दादांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रीराज भैयासाठी. यावेळेला रिव्हर्स स्वीप माझा प्रयत्न, मात्र चेंडूची गती, वेग, अचूक टप्पा या तिन्ही गोष्टी एकत्र जुळल्या त्यामुळे चेंडू फलंदाजाला खेळता आला नाही. चेंडू गेला तो थेट यष्टीरक्षकाकडे. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. पाहतो दादा तुपेंच्या माध्यमातून एक थोडीशी कंजूसभरी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा अंकुश फलंदाजांमध्ये लावण्यामध्ये दादा तुपे यांना थोडंसं यश या ठिकाणी मिळालंय. फक्त 10 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 4 षटकांचा हा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावा. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या 18 चेंडूंमध्ये अजूनही कोणताही गडी न गमावता मैदानामध्ये सलामीचे फलंदाज आहेत वीर विजय अकलूज संघाचे श्रीराज भैया आणि अक्षय. पाहूया अजून पुढच्या 18 चेंडूंमध्ये हीच जोडी, सलामीची जोडी धावा किती करते आपल्याला पाहायचंय. आणि पाहूया आता 5वं षटक जबाबदारी कोण घेतंय. कप्तान या ठिकाणी जबाबदारी देतात 5व्या षटकाची. अक्षय याला पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी योगायोग जोडलेला आहे. अक्षय गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी सुद्धा या ठिकाणी अक्षय करतोय. अक्षय टू अक्षय आणि निश्चितच अक्षय टू अक्षय. पाहूया गोलंदाज अक्षय या ठिकाणी फलंदाज अक्षयवरती भारी पडतोय. फलंदाज अक्षय गोलंदाज अक्षयचा खरपूस समाचार घेतोय. पाहूया पुढचा चेंडू अक्षयचा, संघासाठी 5वं आणि वैयक्तिक 2रं षटक. फुलटॉस चेंडू आहे आणि आपण पाहतो चेंडू चालतो सीमा पार षटकात. दरम्यान धावसंख्या उसळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावा. आपण पाहूयात अक्षय किती धावांवरती खेळतोय. थोडंसं धावपलकडे नजर टाकायची. 43 धावांवरती खेळतात अक्षय. अक्षय 43 धावांवरती खेळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयचा, अक्षयसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, मात्र यावेळेला थोडासा लोअर फुलटॉस होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. दरम्यान यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. निश्चितच आपण पाहणार आहोत माळशिरस प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिलं. या दरम्यान अर्धशतक अजूनही सकाळपासून 4 सामने झालेले आहेत, मात्र अर्धशतक अजून कोणत्याही फलंदाजाने केलेलं नाहीये. हा मान सन्मान बहुमान अजूनही त्या ठिकाणी जागा रिकामी आहे. अजून कोणीही ती जागा भरून काढली नाहीये आणि हा मान सन्मान बहुमान मिळेल कदाचित 10 जणांना या माळशिरस प्रीमियर लीग मध्ये. मात्र पहिला मान सन्मान बहुमान मिळवण्यात एक वेगळीच एक मजा असते आणि तो मान सन्मान, पहिला मान सन्मान बहुमान मिळवण्याचा जी संधी चालू होती ती पंकजला अश्विनी हॉस्पिटल अकलूज संघाच्या एका खेळाडूला 44 धावांवरती मात्र ते बाद झाले आणि आता ती संधी चालू आहे ती अक्षयला. 43 धावांवरती खेळतात अक्षय. पुन्हा एकदा अक्षय टू अक्षय. फुलटॉस चेंडू आहे आणि हा रिव्हर्स स्वीप, माफ करा, फाईन लेगच्या दिशेने एक चांगला फटका मारलेला आहे, हुक केलेला आहे चेंडू आणि या ठिकाणी धावसंख्या जाऊन उसळी मारते ती अक्षयची वैयक्तिक 49 धावा आणि संघाची धावसंख्या झाली ती 64. आता मात्र अक्षय फक्त 1 पाऊल दूर आहे अर्धशतकापासून. माळशिरस प्रीमियर लीग 2021 अर्धशतक करणारा पहिला खेळाडूचा मान सन्मान मिळवण्यापासून फक्त 1 पाऊल दूर अक्षय बोराडे, माफ करा बोर्डरे. पाहूया अक्षय बोर्डरे माळशिरस प्रीमियर लीग मधला पहिला अर्धशतक करणारा खेळाडू ठरतोय का. फक्त 1 पाऊल दूर आहे. पाहायचा पुढच्या चेंडूवर हा चमत्कार, हे विक्रम, हा सन्मान, मान मिळतोय का अक्षयला. आणि पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, मात्र पुन्हा प्रयत्न फसतोय. अजूनही या ठिकाणी श्वास रोखून धरा. 49 धावांवरती खेळतोय अक्षय. एका धावेची गरज 50 धावांसाठी. संघाची धावसंख्या झाली ती एकही गडी न गमावता
64 धावा आणि अक्षय मात्र खेळतो 49 धावांवरती. पाहूया अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला अक्षय रोखतोय की अक्षय एक धाव पूर्ण करून अर्धशतक ठोकतोय. रोखतायत की ठोकतायत. आणि यावर मात्र फटका मारून ही धाव पूर्ण करतोय आणि मार्शल्स प्रीमियर लीग 2021 मधला अर्धशतक पूर्ण करणारा पहिला बहुमान सन्मान मिळतो तो अक्षय बोडरेला. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याच्या ठिकाणी प्रेक्षकांच्या माध्यमातून खेळाडूंच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. आणि पुन्हा एकदा वळणार मैदानाकडे शिराज भैया. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला अक्षय टू शिराज भैया. यावेळेला थोडासा लोअर फुलटॉस चेंडू चालला मिड ऑफला. झेल सुटते, एक संधी मिळते, एक जीवदान मिळते शिराज भैयाला. आणि या ठिकाणी या झेल जो सुटलेला आहे त्याचा पाहूया जीवदान जे मिळालं त्याचा कितपत शिराज भैया या ठिकाणी फायदा घेत आहेत. मात्र आपण पाहतो या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये आपण पाहायचंय किती धावा या ठिकाणी होऊ शकतात. धावसंख्या झाली ती 65. अजून एकही गडी तंबूत परतलेला नाहीये. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात खेळत आहेत शिराज आणि अक्षय. दरम्यान 65 धावा झालेल्या आहेत. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहिजे आपल्याला आतापर्यंत मार्शल प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिल्या मधला सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान सन्मान जो मिळाला तो 100 धावांचा अश्विनी हॉस्पिटल अकलूज संघाला. आणि त्यानंतर आपण पाहायचं पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतात ते दादा आणि सामना करतात ते अक्षय. आणि यावेळेला ब्लॉक होल चेंडू उजव्या थोडासा बाहेर चेंडू जातो तो बॅटला कडा लागून डीप स्लीपला क्षेत्ररक्षण केले जाते. आणि या ठिकाणी धावसंख्या स्थिर 65. अक्षय मात्र वैयक्तिक 50 धावांवरती खेळतोय. पुढचा चेंडू दादा तुपे यांचा अक्षयसाठी. सुरेख उत्तुंग असा षटकार आणि पंच 9 घोषित करतात. म्हणजे या चेंडूवरती आपण पाहायचंय थ्रोच आहे ना, हाईट नव्हे. ओके. या दरम्यान आपण पाहतो तर 7 धावा मिळतात आणि धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 71 धावा, माफ करा 72 धावा. आणि अजूनही आपण पाहतो 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 72 धावा झालेल्या आहेत. अक्षय फलंदाजी करतो. अजूनही या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटल सोलापूरचा हा धावसंख्येचा जो रेकॉर्ड आहे 100 धावांचा ती मोडण्याची संधी आहे. फ्री हिटची संधी आहे. अवश्य सोनं करतोय का अक्षय. खूप सुंदर असा चेंडू आपण पाहतो. स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा जातो तो चौकार. जसं की आपण मगाशी म्हटलं होतं विराट कोहली त्यानंतर रोहित शर्मा यांचे जसे सिग्नेचर शॉट आहेत, जसं की रोहित शर्माचा पुल, त्याचबरोबर विराट कोहलीचा आपण पाहतो कव्हर ड्राईव्ह आणि आता जो फटका होता तो जर आपण पाहिला तर निश्चित या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह आपण म्हटलं तर आपल्याला निश्चित गॉड ऑफ द क्रिकेट म्हणजे सचिन तेंडुलकरची आठवण होते. आणि अशा शैलीमध्ये आपण जर शैली पाहिली खेळण्याची तर फटका जो होता तो महेंद्र सिंग धोनीच्या पद्धतीचा होता. आणि यावेळेला मात्र हा थोडासा फाईन लेगच्या दिशेने चाललेला चेंडू आहे. आपटत धपटत चाटत पुसत धडपडत धडधडत गेलेला आणि दरम्यान या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 78 धावा. दरम्यान अजूनही 6वं षटक प्रगतीपथावरती दादा तुपे गोलंदाजी करतायत. सामना करतात अक्षय. खूप सुंदर अशी फलंदाजी अक्षयची. आणि हा फाईन लेगच्या दिशेने टोलवला गेलेला षटकार आणि या ठिकाणी धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 84. निश्चितच मी म्हटलं होतं मगाशी आपल्याला अश्विनी हॉस्पिटल अकलूज संघाची सर्वाधिक धावसंख्या करण्याचा जो बहुमान सन्मान पटकावला होता 100 धावांचा, त्याचा पाठलाग करत असताना आता आपल्याला वीर विजय अकलूज संघ या ठिकाणी त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतोय. कारण चेंडू अजूनही 7 शिल्लक आहेत, 8 शिल्लक आहेत आणि
यावेळेला मात्र हा ब्लॉक होईल. चेंडू मात्र पायाला लागून चेंडू चाललेला आहे. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. या प्रतीक्षेमध्ये पंच या ठिकाणी काय निर्णय देत पाहायचंय. आणि बॅट कट लागलेली आहे आणि दरम्यान या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 85 धावा. पुढचा चेंडू दादा तुपे यांचा. थोडासा हा दिशाहीन चेंडू टाकण्याचा प्रयत्न पंच वाईड घोषित करतायत. या ठिकाणी एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 86 धावा. 6वं षटक संघासाठी 6वं वैयक्तिक दुसरं दादा तुपेंचं षटक आणि सामना करतात श्रीराज भैया. यावेळेला मात्र हा लोअर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला आहे. कार्पेट शॉट या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. 2 धावा घेतल्या जातात आणि पाहूया काय होतं. हा 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 सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान अक्षयने मात्र सुंदर अशी सुरुवात केली होती. परंतु श्रीराज भैया या ठिकाणी थोडेसे आपल्याला दुसरी धाव काढण्यामध्ये नरमलेले दिसले आणि या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि ते तंबूत परत आहेत. हा पहिला धक्का मिळतोय वीर विजय संघाला 87 धावांवरती. आणि आता मात्र या ठिकाणी चेंडू किती शिल्लक आहेत आपल्याला पाहायचंय. 6 धावा झालेल्या 6 षटक संपलेले. 7वं षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 6 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायचं 87 धावा झालेल्या आहेत. अश्विनी हॉस्पिटल अकलूज संघाचा सर्वाधिक धावा करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक करण्याची संधी या ठिकाणी आलेली आहे. पाहूया आपण मार्शिलस प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले मधलं अश्विनी हॉस्पिटल अकलूजने जे 100 धावांचं रेकॉर्ड आपल्या नावी नोंदवलेलं आहे तर रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी वीर विजय संघ अकलूज या मैदानात आता पुढच्या 6 चेंडूंमध्ये करतोय का. आणि निश्चित अक्षय जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अशा प्रकारचे रेकॉर्ड ब्रेक होणं ही फारशी मोठी गोष्ट नसेल, फारशी कठीण गोष्ट नसेल. मात्र गोलंदाजीचा भार पुन्हा एकदा स्वीकारलेला तो गोलंदाज ज्ञानेश्वर आणि या ठिकाणी अक्षय बाद होत आहेत आणि हा दुसरा धक्का मिळतोय अक्षयच्या माध्यमातून आणि गोलंदाज आहेत ते ज्ञानेश्वर बोडरे. आणि बोडरे म्हणजे मी असं म्हणेन की या ठिकाणी अक्षय बोडरे आणि ज्ञानेश्वर बोडरे मला वाटतं आडनाव बंधू आणि एकाच गावचे असावेत, कल्पना नाही मला. मात्र जेव्हा आपण एका गावचे असतो लहानपणापासून एकमेकांना आपण हा तरीच म्हटलं हा विकेट कसा काय गेला. दरम्यान बोडरे हे सख्खे भाऊ आहेत आणि एक भावांना एकमेकांना माहिती असतं आपल्या कमतरता काय आहेत, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, आपण नेमकं गोलंदाजी करत असताना आपल्या भावाला कशी गोलंदाजी केली पाहिजे. आणि निश्चित या ठिकाणी बोडरे विकेट जाते आणि नवीन फलंदाज मैदानात येतात ते अमीर. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 87. फुलटॉस चेंडू आहे आणि जातो तो उत्तम असा षटकार. आणि या लीग मधील सर्वाधिक वयाचा खेळाडू अमीर किती वय 43 वय आणि निश्चित 40+ चे जे सोलापूरमध्ये सामने भरवण्यात आले होते त्या 40+ च्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली खेळी त्यांनी केलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा एक बॅकफुट वरून मारण्याचा फटका प्रयत्न दरम्यान चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 93 धावा. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आपल्याला अश्विनी हॉस्पिटल अकलूज संघाचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड या भारतीय प्रीमियर लीग मधला 100 धावांचा रेकॉर्ड मोडतात का. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक 93 धावा झालेल्या आहेत. आणि यावेळेला मात्र हा कार्पेट शॉट दरम्यान चेंडू चाललाय तो आपण पाहतो तो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि 4 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 97. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. 97 धावा झालेल्या आहेत आणि अश्विनी हॉस्पिटल अकलूज संघाचा 100 धावांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. आणि पाहूया काय होतं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अमीर फलंदाजी करतोय आणि त्याकडे क्षमता आहे अजून 2 चेंडूंमध्ये 12 धावा करण्याची, त्याचबरोबर 8 धावा करण्याची. पाहूया पुढच्या 2 चेंडूंमध्ये अमीरच्या बॅटमधून किती धावा निघतात.
आणि फुलटॉस चेंडू सीमा पार षटकार पंचाने नो घोषित केलेला आहे. एका अवांतर धावेची भर आपण पाहतो ते या ठिकाणी एका अवांतर धावेची भर आणि 7 धावा होतात आणि धावसंख्या उसळी मारते. आणि या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित सांगेन की या माशिरस प्रीमियर लीग मधील सर्वाधिक धावा करण्याचं रेकॉर्ड 104 धावा झालेले आहेत आणि ते वीर विजय संघाकडे जात आहे. पुढचा चेंडू अजून एकदा शॉर्ट पिच चेंडू कव्हरला आपण पाहतो पाडलेला फटका दरम्यान त्या ठिकाणी कव्हरला डीप कव्हरला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज आणि या दरम्यान 2 धावा. आपण अमीरचं जर आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट 43 वय आहे असं कोणी त्यांना म्हणणार नाही. इतकं जोरदार धावतात ते. निश्चित ज्यावेळेला सोलापूरमध्ये 40+ सामना चालू होता लॉंग बॉलला तो खेळाडू उभा होता. लॉंग बॉल वरनं त्यांनी सिली मिडलला येऊन एक सुंदर असा झेल टिपला होता आणि निश्चितच असा एक खेळाडू आपल्याला मैदानात खेळता दिसतोय. वय वर्ष 43 आणि क्रिकेटला वय नसतं हे सिद्ध करणारे अनेक खेळाडू आपल्याला मैदानात सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात खेळताना दिसतात. पुढचा चेंडू यावेळेला मात्र हा फटका माझा प्रयत्न मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. मला वाटतं लेग बाय स्वरूपात या ठिकाणी लेग बाय स्वरूपात एक धाव संख्या होते ती 105 आणि विजयासाठी 106 धावांची गरज. माफ करा 107 धावा झालेल्या आहेत आणि 108 धावांची गरज आहे. या ठिकाणी कैलासवासी विजय बोडरे वेळापूर संघ या ठिकाणी त्यांना आता 108 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत 42. डायनॉस्टिक साहिल 11 संघाचे कप्तान आणि त्याचबरोबर इंगळे वस्ती योगेश इंगळे क्रिकेट क्लब संघाचे कप्तान दोन्ही संघांचे कप्तान या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे. आपल्या पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे दोन्ही संघांचे कप्तान लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे नाणेफेक करण्यासाठी.
टेके डायनॉस्टिक साहिल 11 संघाचे कप्तान आणि इंगळे वस्ती योगेश इंगळे क्रिकेट 11 चे कप्तान या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 108 धावांचा पाठलाग आणि गोलंदाजी करतात ते अमीन. लाखो चेंडू सुरेख चेंडू होऊन पाहत होते. अचूक टप्प्यावरती मारा करत चेंडू जात होता थेट अक्षयकडे आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. अक्षय खेळपट्टीच्या मुख्य डोकाला आणि दुसऱ्या डोकाला खेळतात ते फलंदाज राज. उलटा चेंडू आणि पाठवता सीमा पार मिड विकेटच्या दिशेने षटकार. पुढचा चेंडू अमीनचा. पुन्हा एक उंच फटकाराचा प्रयत्न. चेंडू खाली गोलंदाज स्वतः येतो आणि या ठिकाणी पहिला बाद होतो. फलंदाज अक्षय 108 धावांचा पाठलाग करत असताना साहिल 11 टेके डायग्नोस्टिक सेंटरचे कप्तान जर आता शेवटच्या कॉलला नाही आले तर या ठिकाणी 5 धावांची पेनल्टी लागेल. समोरचा जो संघ योगेश इंगळे 11 संघ कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल 11 संघाचे कप्तान आपल्याला शेवटचा कॉल केला जातोय. आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि साहिल 11 संघाचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळू सर नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघाचे कप्तान आलेत. आणि हा एक सुरेख आपण पाहतो तर बॅटची कडा लागून झेल जातो अक्षयकडे आणि लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का. आमीन या ठिकाणी गडी बाद करून तंबूत परततात ते नवीन फलंदाज अमीर. आणि आता मात्र या ठिकाणी हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे आमिरसाठी. 9 1 7 3 8 7 1 9 0 3 1 0. आणि नवीन फलंदाज खेळपट्टी दुसऱ्या डोकाला ते हनुमंत आणि मुख्य डोकाला ते योगेश. हॅट्रिकची संधी आहे आमीनना. लगातार 2 चेंडूवरती एक कॉटन बोल्ट आणि एक यष्टीरक्षकाच्या मदतीने या ठिकाणी 2 खेळाडू तंबूत परतवले आणि आता हॅट्रिकची संधी पाहूया. हा सुद्धा एक मान सन्मान बहुमान असेल मार्चेलस प्रीमियर लीग मधला. अजूनपर्यंत कोणाचे नावे अजून रेकॉर्डला गेलेलं नाहीये, कोणाचा सन्मान झालेला नाहीये. हा मान अजून कोणी पटकवलं पाहूया. ही संधी पुढच्या चेंडूवर मिळते का आमीनसाठी. आणि हा सुरेख चेंडू होता. आखोट टप्प्यावर चेंडू थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर थेट जातो तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. आज हॅट्रिक या ठिकाणी तिघांना प्रयत्न गेला होता आणि पुढचा चेंडू अमीनचा आणि बॅट कडे लागते आणि पुन्हा एकदा तिसरा झेल जातोय. एक चेंडूचा गॅप होता मात्र ओव्हर हॅट्रिक झालेली आहे आमीनची आणि 3 गडी तंबूत परतावलेले आहेत आमीनच्या गोलंदाजीवर. पहिल्याच षटकामध्ये 3 गडी तंबूत परतावलेत 108 धावांचा पाठलाग करत असताना. माननीय श्रीयुत सिद्धेश्वर कंटोळे महाराष्ट्र पोलीस यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. योगेश इंगळे क्रिकेट क्लब 11 आणि त्याचबरोबर टेके डायग्नोस्टिक साहिल 11 यांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल पाहायचा कोणाच्या दिशेने जातोय. नाणेफेक केली जाते.
दादा तुपे या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि नाणेफेकीचा कौल मला वाटतं योगेश इंगळे 11 संघाकडे गेलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि एके डायग्नोस्टिक साहिल 11 संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आव्हान दिलेलं आहे. पाहूया हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मधील हा पहिल्या दिवसातील शेवटचा सामना ठरणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी 5 सामने खेळवले गेले. 5व्या सामना या ठिकाणी चालू आहे. 108 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला दिसतो हा संघ. कैवारी विजय बोडरे वेळापूर 3 गडी तंबूत परतवत पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येतात ते गोलंदाज प्रदीप. सामना करतात ते हनुमंत. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा गुडलेंथवरचा, थोडीशी उसळी मारली, फटका मारण्यास अवघड झालं आणि या दरम्यान चेंडू मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या ताब्यात गेलेला आहे अक्षयच्या आणि या ठिकाणी खेळपट्टीवरती तो चेंडू या ठिकाणी स्थिरावला होता आणि कोणती धाव नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखोड टप्प्यात चेंडू आहे. आपण पाहतो पूल केलेला आहे. दरम्यान चेंडूवरती या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतो ते आमिर यांना. आमिर तांबोळी वय वर्ष 43 आणि या ठिकाणी आपण पाहतो तर तरुणांना लाजवेल असा फिटनेस आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी सर्व काही आपल्याला आमिरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीपच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहतो आखूड टप्प्यात चेंडू आहे. मात्र वेळेला फटका मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षण होतं, क्षेत्ररक्षण केलं जाते. एक कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. दादा तुपे या ठिकाणी स्ट्राईकला खेळतात. आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला दादा तुपे, दुसऱ्या टोकाला ते हनुमंत आणि प्रदीप गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा आखोड टप्प्यात चेंडू आपण हुक करण्याचा प्रयत्न होता दादाच्या माध्यमातून, मात्र पंचांनी या ठिकाणी वाईट घोषित केलेला एक अवांतर धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 8 धावा. अजूनही 100 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक ते 32 33. हा एक सुरेख फटका पाहतो आपण लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं, सुरेख क्षेत्ररक्षण, आणि त्यामुळे एका धाव्यावरती दादा यांना समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 9 धावा. आता मात्र 99 धावांची गरज. 32 चेंडूंमध्ये 99 धावांची गरज. अवघड असं आव्हान आहे. या ठिकाणी षटकार चौकारांच्या आतिषबाजीशिवाय कुठलाही पर्याय नाहीये. सामना बऱ्यापैकी हा लोअर फुल टॉस चेंडू पाहतोय आपण. हा फ्लॉट स्टेट ड्राईव्ह आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं. एका धाव्यावरती समाधान आणि आता मात्र 31 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्येची गरज आहे 98. 31 चेंडू 98 धावा. आणि आपण पाहतो तर पुन्हा एकदा हनुमंत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला, दुसऱ्या टोकाला ते दादा आणि गोलंदाजी करतात प्रदीप. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक प्रदीपच्या माध्यमातून हनुमंत यांना. आखोड टप्प्यात चेंडू होता, थोडासा आपण पाहतो लेट कट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो थेट गलीच्या दिशेने आणि त्या ठिकाणी थ्रो स्पाइसच्या माध्यमातून या ठिकाणी थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा घेत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या आपण धावफलकाकडे जातो. धावसंख्या पाहतो 11, माफ करा 12 धावा आणि पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. या ठिकाणी 96 धावांची गरज. मात्र चेंडू शिल्लक येते 30 चेंडूंमध्ये 96 धावांची गरज. दादा आणि हनुमंत या ठिकाणी आपण फलंदाजी करताना खेळपट्टीवरती पाहतो. पण निश्चितच 30 चेंडूंमध्ये 96 धावा करायच्या असतील तर प्रत्येक षटकामागे जवळपास 18 धावांची गरज आहे. सॉरी 19 धावांची गरज. 19 धावा प्रत्येक षटकामागे करण्याची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये किमान 2 चौकार 1 षटकार किंवा 2 षटकार 1 चौकार मारण्याची गरज आहे. आणि गोलंदाजीचा भार पुन्हा सांभाळला तो आमिर यांनी. यावेळेला मात्र उंच फटकारण्याचा प्रयत्न दरम्यान बॅटची करा लागते. चेंडू चालला तो स्लीपला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा पाहतो आपण 95 धावांची गरज.
29 चेंडू 95 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावर मात्र आवर पिच चेंडू आपण पाहतो गुरलेंचा आणि या ठिकाणी फटका मारलेला आहे आणि आपण पाहतो मिड विकेटला या ठिकाणी झेल घेतला जातो. चौथा गडी बाद होतोय हनुमंत माध्यमातून. दादा तुपे या ठिकाणी बाद होत आहेत आणि या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात ते पुण्याचे पेळगावकर सर आणि त्यांच्यासोबत त्यांची साथ देत आहेत तर राणे सर, दोन्ही पुण्यामधले मॅन फ्रॉम भोसरी आणि खूप सुंदर असं पंच म्हणून या ठिकाणी त्यांना काम पाहताना आपण पाहतो तर लाल टी शर्टचा या ठिकाणी परिधान करून पंचांच्या भूमिकेत राणे आणि पेळगावकर. दरम्यान आपण पाहतो थोडस मैदानामध्ये शांतता आहे आणि सामना थोडासा झुकतोय तो वीर विजय संघाकडून. आणि हा एक सुरेख फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या आणि लॉंग ऑफच्या दरम्यान. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते. पंच या ठिकाणी चौकार देत आहेत. धावसंख्या उसळी मात्र धावसंख्या होत होती 18. आता मात्र 90 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत. आपण पाहूया 26 चेंडूंमध्ये 90 धावांची गरज. हा एक पुन्हा एकदा सुरेख फटका मारलेला मिड विकेटला झेल जातोय आणि हा 5 गडी बाद म्हणजेच अर्धा संघ तंबूत परतवण्यात यश मिळालंय अमीरला आणि मला वाटतं अमीरला या ठिकाणी 5 विकेट मिळत आहेत. आता पाहूया काय होत आहे. निश्चितच अक्षयने जे धावसंख्या या ठिकाणी केली होती, अर्धशतक मारलं होतं, त्याच ताकदीने त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने या ठिकाणी सामन्यामध्ये योगदान दिले गेले ते अमीरच्या माध्यमातून. कारण अर्धा संघ तंबूत परतवण्यात अमीरला यश मिळते आणि गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट असं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अमीनचा पुढे फुलटॉस सरसावलेला. हा झेल होऊ शकला असता सुंदर असा. या ठिकाणी मात्र या ठिकाणी 1 धाव घेण्यात यश मिळते आणि या ठिकाणी मला वाटतं 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. दोन षटकांमध्ये अमीन यांनी 2 षटकांमध्ये 13 धावा देत 5 गडी तंबूत परतावलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजीचे प्रदर्शन माळशिरस प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते अमीनच्या माध्यमातून. आता मात्र 4 षटकांचा खेळ शिल्लक म्हणजेच 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी अशफाक बुलानी यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे लवकरात लवकर यायचे. अशफाक बुलानी आणि याबरोबर आखोटप्पा चेंडू होता पॉइंटच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो तर अमीन यांनी झेल घेऊन या ठिकाणी 6व्या गडीत तंबूत परतवलेला आहे. प्रत्यक्ष का होईना पण अप्रत्यक्ष 6व्या गडी पाठवण्यामध्ये अमीनचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि 6 गडीत तंबूत परतलेले आहेत. आता मात्र अवस्था खराब आहे. 23 चेंडूंमध्ये 90 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी चौकार आणि षटकार मारल्यास वेळापुरचा हा संघ या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आता मात्र सामना झुकलाय तो पूर्णपणे वीर विजय अकलूज संघाच्या दिशेने.
माळशिरस तालुका. अशफाक मुलानी आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे यायचे. अशफाक मुलानी शिव स्पोर्ट्सच्या पॅव्हलियन मध्ये आपण बसलेला आहात. आपल्याला विनंती केली होती आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे. आणि शिव स्पोर्ट्स आणि रुबाब कलेक्शन 2 पॅव्हलियन इथे उपलब्ध आहेत. हा उंच फटका माझा प्रयत्न दरम्यान चेंडू खाली यष्टीरक्षक येतो आणि हा 7वा धक्का. आणि आता मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे. पाहूया, आतापर्यंत सकाळपासून 4 खेळाडूंना संधी चालू झाली होती. हा 5वा खेळाडू आहे ज्याला ही संधी चालू झाली आहे. आता पाहूया ही संधीचं सोनं करतोय का हा गोलंदाज अभि खराडे. हॅट्रिकची संधी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभि खराडेसाठी हॅट्रिकची संधी. सुरेख चेंडू होता, ब्लॉक होल चेंडू होता, थोडीशी उसळी मारली चेंडूने, अन्यथा या ठिकाणी निश्चितच यष्टीचा वेध घेतला असता. आणि हॅट्रिकची संधी या ठिकाणी हुकते अभि खराडेची. दरम्यान धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिर आहे, 19 धावा. पुढचा चेंडू अभिचा. सामना करतात ते राहुल बोडरे. आणि हा चेंडू पाहतो आपण कार्पेट शॉट डीप स्क्वेअर लेगला. अमीर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 20. आणि आता मात्र 88 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते फक्त 20 चेंडू 88 धावा. रिव्हर्स स्वीप चेंडू चालला आपण पाहतो थर्ड मॅनच्या दिशेने. डीप थर्ड मॅनला हा जातोय चौकार. धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचते 24. आता मात्र 19 चेंडू आणि 84 धावा. पाहतो सामना थोडासा झुकलेला आहे वीर विजय संघाच्या दिशेने. मात्र अजूनही संधी आहे. 19 चेंडू 84 धावा. यावेळेला मात्र हा थोडासा गती कमी केलेली चेंडू अचूक टप्प्यावरती होता. शॉर्ट लेन चेंडू आणि चेंडूला थोडासा उसळी दिली. चेंडू गेला तो थेट यष्टीरक्षकाकडे. आणि आता मात्र या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपतो. माफ करा, 4 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि 18 चेंडूंमध्ये 84 धावांची गरज. म्हणजे या ठिकाणी जवळपास प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे. आणि सामना कठीण आहे या ठिकाणी वेळापूर संघाला जिंकण्यासाठी. आणि जवळपास हा सामना हळूहळू जो झुकला गेलेला आहे तो वीर विजय अकलूज संघाच्या दिशेने. आणि या ठिकाणी बॅटची कडा लागून चेंडू चालला तर या ठिकाणी अमीनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केले जाते. कोणती धाव नाही. 17 चेंडू 84 धावा. यावेळेला मात्र हा थोडासा यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. आणि आपण पाहतो चेंडू जातो तो थेट यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती धाव नाही. आता मात्र 16 चेंडूंमध्ये 84 धावांची गरज. मला बॅटची कडा लागते. डॉज फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण केले जाते. 15 चेंडू 84 धावा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं अमीनच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी धावसंख्या स्थिर आहे अजूनही. आपण पाहतो या ठिकाणी 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 14. आणि गरज आहे ती 84 धावांची. 14 प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज. यावेळेला मात्र फटका हुकलेला चेंडू गेला तो
गुडलेनवर स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू आणि चेंडू जातो तो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. जवळपास 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आता मेडन ओव्हरसाठी आता पुढचा चेंडू जर निर्धाव पडला तर माळशिरस प्रीमियर लीग मधील मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज ठरू शकतो. पाहूया हा मान सन्मान मिळतोय का या गोलंदाजाला. यावर मात्र फटका मारलेला पॉइंटचे क्षेत्ररक्षण आणि पहिली मेडन ओव्हर जाते ह्या माळशिरस प्रीमियर लीग 2021 मध्ये आणि ती टाकली जाते ती प्रदीप घाडगेच्या माध्यमातून. आणि हा मानाचा सन्मानाचा एक किताब प्रदीपच्या नावावरती या ठिकाणी नोंदवला जातोय. माळशिरस प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज प्रदीप. आणि या ठिकाणी आता मात्र चेंडू शिल्लक ते 12 आणि गरज आहे 84 धावांची. सामना जवळपास खिशात. शॉर्ट पिच रिव्हर्स स्वीप सुंदर चेंडू आहे परंतु या ठिकाणी झेल घेतला होता अमीनच्या माध्यमातून. आपण पाहिलं असेल अमीन यांनी वैयक्तिक गोलंदाजी करत असताना 5 गडी तंबूत परतावले आणि नंतर मात्र 2 गडी आपला झेल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देत 2 झेल घेऊन जवळपास 7 गडी मैदान तंबूत परतवण्यामध्ये अमीन यांचा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा. आणि प्रदीप यांना मेडन ओव्हर टाकल्याबद्दल माळशिरस टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री गणेश खडके यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळतंय. आणि या ठिकाणी हा फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका आहे. चेंडू चाललाय तो फाईन लेगला, डीप फाईन लेगला. चौकार. धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. आता मात्र 80 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 80 धावा. गणित फार वेगळं दिसतंय. प्रत्येक चेंडूवरती 10 धावांची गरज आहे आणि थोडस अशक्य. चेंडू 10 आणि धावसंख्या 80 म्हणजे हा सामना जवळपास वीर विजय संघाच्या खिशात गेलेला आहे. आता मात्र हा सामना ओढून आणणं फारसं कठीण कारण 7 गडी तंबूत परतले. फक्त 3 गडी अजून मैदानात येणे बाकी आहे. पुढचा चेंडू आखोटावा चेंडू होता. उंच फटका मारलेला चेंडू चालला तो शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण केले जाते आमिरच्या माध्यमातून. डीप स्क्वेअर नेऊन क्षेत्ररक्षण केले जाते. या दरम्यान निर्धाव चेंडू 9 चेंडू मध्ये 80 धावांची गरज. आणि हा पुन्हा एकदा ट्रायलचा चेंडू. दरम्यान 8 चेंडू 80 धावा. आखोडा चेंडू सुंदर असा फटका पाहतो आपण जात होतो उत्तुंग असा षटकार. आता मात्र 74 धावांची गरज आहे. 7 चेंडू 74 धावा. चेंडू 74 धावांची गरज. सामना आपण पाहतो हा एकतर्फी सामना झालेला आहे आणि वीर विजय संघ जवळपास सामना जिंकलेला आहे. पत्र औपचारिकता शिल्लक. हा फटकाचा प्रयत्न फाईन लेगला चेंडू चाललेला. झेल घेण्याचा प्रयत्न चेंडूपर्यंत या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. चेंडू चाललाय तो फाईन लेगच्या दिशेने. चौकार आणि धावसंख्या जाते. आता पाहायचं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 70 धावांची गरज. आता गोलंदाजी कोण करतोय. 6 चेंडू 70 धावा. खेळपट्टीवर जाऊ नका अक्षय. या ठिकाणी माळशिरस प्रीमियर लीग मधील 5व्या सामन्याच्या उत्तरार्धात आपण पाहतो. त्यानंतर या दिवसातील शेवटचा सामना खेळला जाणार तो लोगेश इंगळे क्रिकेट क्लब विरुद्ध टेके डायनॉस्टिक साहिल 11 यांच्या दरम्यान शेवटचा सामना. शॉर्ट पिच चेंडू फटका मारलेला. दरम्यान चेंडू चालला तो डीप फाईन लेगला आणि या ठिकाणी जातो तो चौकार. आता मात्र या ठिकाणी 66 धावांची गरज. 5 चेंडू 66 धावा. पुन्हा एकदा फटका प्रयत्न. दरम्यान चेंडू झाला तो शॉर्ट फाईन लेगला. झेल घेतला तरी 8वा धक्का.
अक्षयला या ठिकाणी विकेट मिळते. दरम्यान आपण पाहतो आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आठ विकेट झालेले आहेत. 9 माफ करा 9 विकेट झालेले आहेत. शेवटची जोडी मैदानात. दरम्यान आपण पाहतो हा फटका मारलेला फाईन लेगच्या दिशेने जातोय. 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयचा आणि सामना करतात ते साहिल. शेवटची जोडी मैदानामध्ये. सामना हा पूर्णपणे वीर विजय संघाने जिंकलेला आहे. औपचारिकता शिल्लक आहे या ठिकाणी 3 चेंडूंची. हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका आहे. आमिर फलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि सुंदर असा थ्रो. या ठिकाणी पंचांकडे जोरदार अपील केला जातो आणि ठिकाणी थर्ड अंपायरची या ठिकाणी डिमांड केली जाते. यस डन आउट. या ठिकाणी ऑल आउट होतो. सुंदर असा थ्रो पाहिला आपण डिप स्क्वेअरवरून आमिरने केलेला आणि या ठिकाणी संपूर्ण संघ गारद होतोय आणि जवळपास मला वाटतं इंग्रज वस्ती क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि वीर विजय संघ इकडे यायचं लगेच. वीर विजय संघ 65 धावांनी विजय होतोय आणि खूप सुंदर असं ऍव्हरेज ठेवून आपण हा सामना जिंकलेला आहे. कृपया तिकडे जाऊ नका, इकडे डायरेक्ट सामन्यावर पुरस्कार घेऊन तिकडे जा विनंती आपल्याला. माननीय श्रीयुत नाशिक आबा सोनावणे आपल्याला विनंती केली जाते. आपण या ठिकाणी सामन्यावर पुरस्कार देण्यासाठी आपल्याला मान सन्मान बहुमान दिला जातो. आपण तो स्वीकारायचा. नाशिक आबा सोनावणे आपण कृपया व्यासपीठावरती या. माननीय श्रीयुत नाशिक आबा सोनावणे व्यासपीठावरती यायचंय. आपल्या हस्ते या ठिकाणी सामनावीर पुरस्कार दिला जाणार आहे आणि निश्चित असं सामनावीर पुरस्काराचा मानकरी मला सांगण्याची आवश्यकता नाही, तरी पण आपण एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी सांगतोय. वीर विजय संघाचे गोलंदाज ज्यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळणार आहे त्यांनी बोलणं मात्र या ठिकाणी बंधनकारक आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातो तो नाशिक आबा सोनावणे यांच्या माध्यमातून. मी नाशिक आबा सोनावणे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी हा आणि या इकडे हा सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे आणि हा पुरस्कार जातो तो हा तुम्हीच द्यायचा. या ठिकाणी नाशिक आबा सोनावणे यांच्या हस्ते एक छानसा पुरस्कार दिला जाणार. त्याआधी सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो वीर विजय संघाचे फलंदाज सलामीचे अक्षय बोडरे आणि माळशिरस तालुक्याची शान आन बान शान क्रिकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी
हो हो. आणि त्याचबरोबर अक्षयने मार्शिनोचा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021च्या पहिल्या पर्वामधला पहिला अर्धशतक करण्याचा मान पटकावत नाशिक आबा सोनवणे यांच्याच हस्ते त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी अक्षयला दिले जाते. अभिनंदन अक्षय. दरम्यान अक्षय आपल्याकडे वळायचं थोडंसं. आपण खूप मोठी धावसंख्या उभी केली, अभिनंदन या ठिकाणी. आणि वीर विजय संघ आपला पहिला सामना जो होता तो आपण पराजित झाला होता. त्या सामन्यामध्ये आपण फारशी काही चमक दाखवू शकला नाहीत. मात्र या सामन्यामध्ये आपण ज्यावेळेला सलामीला उतरलात त्यावेळेला फलंदाजी करत असताना नेमकं आपण काय नियोजन केलं होतं आणि कोणत्या पद्धतीने फलंदाजी करायला ठरवलं होतं? आम्ही प्रथम 80 धावाचं टार्गेट ठेवलं होतं, पण बॅटला बॉल चांगले लागत गेले आणि रन होत गेले, त्यामुळे आम्ही एवढा स्कोर करू. कप्तान म्हणून आपल्याला कप्तानकडून आपल्याला जी जबाबदारी दिली गेली होती फलंदाजीची, आणि फलंदाजी करत असताना आपल्या समोरच्या जे आपल्या सोबत श्रीराज भैया खेळत होते, तर नेमकं तुमच्यामध्ये इन बिटवीन जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट काय काय चर्चा चालू होती, नेमकं काय सांगत होते श्रीराज भैया तुम्हाला? आमचं एक आहे, तोपर्यंत मला स्ट्राईकवर जास्तीत जास्त ठेवा हे मी बोललो होतो भैयांना. आणि या ठिकाणी आपण हा जो फरकाने सामना जिंकलेला जवळपास 61 धावांनी, याचा निश्चित 61 धावांनी हा सामना विजय झालेला आहे. निश्चित हा तुम्हाला ऍव्हरेज साठी उपयोगी पडणार आहे. आणि काय वाटतं तुम्हाला अंतिम सामन्यापर्यंत वीर विजय संघाचा कुठपर्यंत आपल्याला धडक मारता येईल आणि काय कराल आपण जाण्यासाठी, आणि आपल्या समोर आव्हानात्मक किंवा चॅलेंजिंग संघ आपल्याला कोणता वाटतोय? सगळे संघ चांगले आहेत. आम्ही जे सामना जिंकला 61 धावांनी, त्याचा खूप फायदा होणार आहे आम्हाला पुढे, आणि पुढची टीम ऑल आउट पण झाली आहे, त्यामुळे रन रेट खूप वाढला असेल असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. आपण या ठिकाणी सामन्यावर पुरस्कार घेतलात आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.